MDH चणा मसाला। आता छोले असो किंवा चवळी, पांढरे चणे असो किंवा काळे चणे, सगळं काही कमाल बने। MDH सामाजिक कार्यकर्ता अंजलीताई दमानी आपल्या सोबत आपण जी बातचीत करणार आहोत। ताई, आज बैठक बोलवण्यात आली, नीलमताई गोरे होत्या, रुपालीताई चाकणकर होत्या, तुम्ही सुद्धा उपस्थित होत्या। बऱ्याच महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून आलेल्या ज्या महिला आहेत त्यांनी आपले जे ग्रीव्हन्सेस आहेत त्या ठिकाणी ठेवल्या आणि कार्यपद्धतीवर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित केले। काय करावं काय नाही करावं याबद्दल देखील सखोल चर्चा झाली। जवळपास 3.5 तास ही बैठक चालली। तुमचा अनुभव काय होता आणि काय नेमकं तुम्हाला आढळतं यामध्ये? नाही, कसं आहे की कुठल्याही प्रकारचं राजकारण न करता आत्ताच्या घटकेला आणि मागे काय झालं काय नाही झालं याच्यावर न बोलता याच्या पुढे आयोगाने कसं काम करावं, कशा SOP सेटअप कराव्या, त्याच्यासाठी काय काय बदल घडवण्यात यावेत याच्या सूचना सगळ्यांनी दिल्या। आणि आज खरंच तर कुठल्याही प्रकारचं त्याच्यात राजकारण झालं नाही, कोणीही उगाचच टीका करण्यासाठी टीका करणं असा काही प्रकार केला नाही, पण असंख्य सूचना होत्या। जसं मला वाटत होतं की आत्ताच्या घटकेला जेवढ्या पेंडिंग कंप्लेंट्स आहेत त्याच्यावर चौकशी होणं गरजेचं आहे। त्या जर 6 महिन्याच्या पेक्षा अधिक असतील तर त्या आयोगाने त्यांच्यावर कारवाई का नाही केली, तर ह्याची डेटा जमा करून हा होम मिनिस्ट्रीकडे पाठवण्यात आला पाहिजे। एवढंच नाही तर कंप्लेंट आल्यापासनं पहिला प्रिलिमिनरी रिपोर्ट आयोगाकडनं घेतला गेला पाहिजे 7 दिवसात, इंटरिम रिपोर्ट गेला पाहिजे 14 दिवसात आणि फायनल रिपोर्ट जो आहे तर 90 दिवसात चार्जशीट फाईल ही झालीच पाहिजे। आणि याच्यासाठी जो प्रोटोकॉल सेट करणं गरजेचं आहे, तर अशा अनेक सूचना मी दिल्या, अनेक लोकांनी दिल्या। आणि मला असं वाटतं की उगाचच टीका करण्यापेक्षा आपण अमुक आपल्या देशासाठी जर आपल्याला अमुक चेंजेस करण्याची गरज असेल, आयोगात बदल करण्याची गरज असेल तर ते करायची गरज आहे, हे आपली जाणीव झाली। या ठिकाणी बोलवण्यात आलं नाही, विदर्भातल्या ज्या महिला होत्या त्यांना सुद्धा निमंत्रण नव्हतं आणि जे आजी माजी सदस्य होते त्यांना देखील बोलवलं नाही अशी वारंवार टीका होते। नाही, आज ते त्यावरही आज नीलमताई म्हणाल्या की ही काही पहिली आणि शेवटची बैठक नाही आहे, याच्यानंतरची पुढची जी बैठक करणार आहेत त्याच्यात ते सगळ्यांना निमंत्रण देणार आहेत असं देखील त्या म्हणाल्या। वैष्णवी हगवणे हत्या प्रकरणानंतर किंवा मृत्यू प्रकरणानंतर आता वारंवार महिलांवरती म्हणजे आरोप प्रत्यारोप व्हायला सुरुवात झाली। रुपालीताई चाकणकरांवरती रोहिणीताई खडसे यांनी सुद्धा टीका केली आहे। लिपस्टिक पॉलिटिक्स, मेकअप पॉलिटिक्सपर्यंत हे सगळं गेलं असं म्हणा। नाही, मला असं वाटतं की कोणावरही वैयक्तिक टीका न करता तुम्ही त्यांच्या कामाबद्दल बोला ना, बोलायचं असेल तर ज्या ज्या चुका झाल्या, ज्या चुकांना बदल करण्याची गरज आहे ते आम्ही तोंडावर बोललो। म्हणजे जे असेल ते आपण स्वतः अशी समोरासमोर बोलण्याची हिंमत ठेवावी। कोणावर अशी वैयक्तिक टीका करणं मला तरी वाटतं की हेच मुळात पहिलं थांबवलं पाहिजे। वाल्मिक कराड यांनी मकोकातून सुटका व्हावी यासाठी कोर्टाकडे अर्ज केलेला आहे, कसं पाहता याकडे? नाही, त्यांना तर बिलकुल म्हणजे आता पदोपदी आपल्याला या केसकडे अतिशय बारकाईने नजर ठेवण्याची गरज आहे आणि ते मी नक्कीच करेन। नक्कीच पुढची सुनावणी 17 तारखेला आहे, पण ज्या पद्धतीनं हे सगळं सुरू आहे याबद्दल तुमचं काही एक्सपर्ट कमेंट? नाही, त्याच्या आधी मला धनंजय देशमुखांची अनेक गोष्टींवर बोलायचं आहे, तर त्यांना मी निरोप देखील पाठवलाय की आपण एकदा भेटून त्याच्यावर पूर्णपणे चर्चा आणि अनेक गोष्टी ज्या मला मांडायच्या आहेत ते मी त्यांच्याकडे देणार आहे। नक्कीच एक राजकीय विधान आहे पंकजाताई मुंडे यांचं आणि ते म्हणतात की वनवास जो आहे तो पांडवांनाच झाला, कौरवांना किंवा रावणांना झाला नाही। याचा नेमका काय अर्थ काढावा? म्हणजे धनंजय देशमुख हत्याकांडानंतर जे काही महाराष्ट्रामध्ये राजकारण घडलं याला अनुसरून हे विधान आहे असं म्हणावं? नाही, मला असं वाटतं की पंकजा मुंडेंना पहिलं तर बीडमधले जे प्रॉब्लेम आहेत ना ते दिसत नाही आहेत। बीडमधल्या ज्या ऊसतोड महिला आहेत त्यांचे प्रॉब्लेम दिसत नाही आहेत। त्यांच्यावर अमुक भूमिका घेऊन काहीतरी निवेदन करणं गरजेचं होतं त्यांच्या सरकारकडे, ते करताना दिसत नाहीत। आणि कौरव काय आणि पांडव काय वाटेल ते बोलतात, त्यांच्यावर मला काहीच बोलायचं नाही। पांडवांची ती तुलना करतात असं म्हणा, मला त्यांच्याबद्दल काहीच बोलायचं नाहीये, कारण त्या ज्या गोष्टी बीडमधल्या सुधारू शकत नाहीत, बीडची त्यांच्या कार्यकर्त्यांची परिस्थिती बदलू शकत नाही, त्यांच्या भावाला बदलू शकत नाही, त्या मोठ्या जगाला बदलायला निघाल्या, मला खरंच त्यांच्याबद्दल नाही बोलायचं। आमच्याशी बातचीत केल्याबद्दल कॅमेरा पर्सन मनीष विचारेसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। काय आता मिळाली का चव? होय तर आता मिळाली खरी चव। MDH चंकी चाट मसाला, जीवनाला खऱ्या चवीचे रंग। असली मसाले सच MDH